चत्वार वाचा गमुपंत आनंत या राघवाचा श्रीराम मना सज्जना भक्तिपंते शिरावे तरी श्रीहरी जनी विंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदिते सर्व भावे विहावे श्रीराम प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैकुंठी राम कंपनी वटावा सदाचार हा थोर सांगून येतो जगी तोचितो मानवी धन्य होतो श्रीराम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री
महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वतीं भगवती निःशेषदात्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वतीं भगवती निःशेषदात्यापः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कारपुरे पुण्यभूमि पवित्र तिथेनागतो ज्ञानराजा सुपात्रं तया कविता महापुण्यराशि। नमस्कार माता श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशि। नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। लोकाधिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रैलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नगराय महेश्वराय। सुखासारिखे पूर्णवैराग्य ज्ञानचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलात्मते प्रकाशो मणि निवृत्ति दासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष
तेची मूर्ती सुवेश तेत वर्ण वपू निर्दोष मिळवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तेची मणी भूषणे पद्ध पद्धती खेवणी प्रमे रत्नांची पदपंड नागर तेची रंगातिले अंबर जेत साहित्यवाणी सपुर गुजळांचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण धुनती शूद्र घंटिका अर्थ ध्वनी नाना प्रमयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माघारी रत्न भरे तेत व्यासादिकांच्या मती तेची चोखळा मिळवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनोनी विसंवादी धरती अविते हाती मौली ज्ञानेश्वर महाराज की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा माऊली ज्ञानराज महाराजांच्या माऊलींच्या समाधी सोहळ्या प्रसंग हा आपल्या येथील सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी प्रवचन भागवत कथा गाथा भजन काकडा विना पहारा आणि कीर्तन हरिजागर असा भरगच्च रूपातला कार्यक्रम दरवर्षी माऊली सोहळ्यांच्या असणाऱ्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगावरती चालू होतो प्रारंभ होतो तो अगदी याही वर्षी आपण सर्व गोकुळवासी मंडळीने सर्वांनी त्या ठिकाणी असणारा हा आपला कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे विना पहारा सुरू झालेला आहे अधिष्ठान पूजा असते ती अधिष्ठान पूजा झालेली आहे मृदंगाची टाळाची ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पूजा झालेली आहे आपण सर्व मंडळी अत्यंत सर्व गवळी मौल्यातील मंडळी भावी भक्त पुरुष मंडळी माता मावल्या लहान थोर आबाल वृद्ध सर्वजण आपण मनापासून हा कार्यक्रम या ठिकाणी करतो आणि म्हणून आपल्या या कार्यक्रमाला ज्ञानेश्वरी प्रवचनापासून प्रारंभ होतो आणि माऊलींचा सोहळ्याच्या प्रसंगातला हा आपला कार्यक्रम आहे अत्यंत पावन असणारी ही तिथी आहे पावन पर्वकाळ आहे कारण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पंढरी राया आषाढी आणि कार्तिकी हे अत्यंत पर्वणीचा असणारा काळ आहे आणि म्हणून कार्तिकीची मोठी एकादश पांडुरंग परमात्म्याची झालेली आहे आणि आता माऊलींच्या सोहळ्याला सुरुवात होते आजपासून तर पांडुरंग परमात्मा आषाढीच्या आपलं पंढरपूरवरून माऊलीकडे येण्याकरता पायी त्या ठिकाणी येतात आळंदीला आणि नवमीच्या दिवशी तिथं पोहोचतात आळंदीमध्ये आता दिंडी पंढरपुरातून निघलेली आहे आळंदीकडे येण्याकरता आणि तिथं नवमीला आल्यानंतर माऊलींच्या सोहळ्याचा प्रसंग सुरू होतो जसं आषाढीला
ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी आळंदी पासून पंढरपूरला जाते आणि तिथं दशमीला गेल्यानंतर दशमी, एकादशी, द्वादशी, तदनंतर त्या ठिकाणी असणाऱ्या कार्याच्या प्रसंगापर्यंत हा सोहळा आपला सुरू होतो. तशा पद्धतीने असणारा हा माऊलींचा सोहळ्याचा प्रसंग आहे. आणि या प्रसंगामध्ये ज्ञानेश्वरीवरील प्रवचन, भावनिरूपण, कथा, ज्ञानोबारायांचं चरित्र आपण या मंगलमय प्रसंगी बघतो. आपली परंपरा चालू आहे, आपली माऊलीवरती श्रद्धा आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर श्रद्धा आहे, भागवत कथेवर श्रद्धा आहे. आपण सगळे भाविक मंडळी आहोत. पूर्वी आपल्याला भगवान बाबाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी प्रवचन, ज्ञानेश्वरीची गोडी लावलेली आहे आणि आपण सर्व ज्ञानेश्वरीचे भक्त आहे. आपल्या प्रत्येक पूजेमध्ये ज्ञानेश्वरी वाचन आपण करतात. दिगंबर तात्या, रामेश्वर भाऊ, हरीशेठ, आमचे सर्वजण आपण त्या ठिकाणी असणार आणि पूजा करता. सर्व मंडळी ज्ञानेश्वरीचे भक्त आहेत. जनावे महाराज म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. मनुष्याने जीवनामध्ये येऊन काही माणसाच्या जीवनामध्ये घडो की न घडो, पण डोळ्याने पंढरपूर पाहिलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, पुंडलिकाचं दर्शन घेतलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, प्रदक्षिणा केली पाहिजे, कळस पाहिला पाहिजे. सगळ्या देवामध्ये देव श्रेष्ठ पांडुरंग परमात्मा आहे. सगळ्या तीर्थात श्रेष्ठ तीर्थ चंद्रभागा आणि सगळ्या क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र पंढरपूर. पंढरपूरला गेलं म्हणजे सगळ्या क्षेत्राला गेल्याचं पुण्य माणसाला लागतं. अवघेची तीर्थ घडती एक वेळा, पंढरपूर डोळा देखली या. सगळ्या तीर्थाला गेल्याचं पुण्य पंढरपूरला गेल्यानंतर मिळतं. जसं सगळ्या नद्यांचं पुण्य, समुद्राला स्नान केलं तर सगळ्या नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. कारण का, तर त्या समुद्राला सगळ्या नद्या येऊन मिळालेल्या असतात. म्हणून सगळ्या नद्या कुठे जातात? समुद्रात. समुद्र स्नान केलं, सगळ्या नद्यांचं स्नान. तसं पंढरपूर क्षेत्र असं आहे की तिथं सगळे क्षेत्राला गेल्याचं पुण्य लागतं. आणि सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य चंद्रभागा डोळा देखली या. चंद्रभागे स्नान केलं तर मिळेलच मिळेल. परंतु ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज म्हणतात, चंद्रभागेला नुसतं डोळ्याने जरी पाहिलं, अवघेची तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. आणि अवघ्या संता एक वेळ भेटी, पुंडलिका दृष्टी देखली. सगळ्या संतांची भेट पुंडलिक रायांना पाहिल्यानंतर सगळ्या संतांचं दर्शन होतं. कारण सगळ्या संतांचा मुकुटमणी पुंडलिक आहे. कारण पुंडलिकाने पांडुरंग परमात्मा आणला आणि म्हणून आपल्याला देव कळाला. कारण पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी मुनी झाला निज प्रेम भक्ती भक्ता घ्या म्हणून असे म्हणून तशी पुंडलिकाच्या भावार्था करता, भक्ती करता, आई वडिलांच्या सेवेला पाहून देव बोलला आणि पुंडलिकांना दर्शन देण्याकरता गोकुळाहून आला. गोकुळातलं श्रीकृष्ण रूप होतं. गोकुळाहून पंढरपूरला आला. पुंडलिक रायांना सांगितलं, पुंडलिका मी आलेलोय तुला दर्शन देण्याकरता. पुंडलिकाने सांगितलं, आला ना, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, ते मांडीवर झोपलेले आहेत, जरा थांब, त्यांची सेवा झाल्यानंतर मग दर्शन घेईल. तोपर्यंत कुठं थांबू? जवळ वीट पडलेली होती. वीट घेतली, पुंडलिकाने अशी फेकली आणि सांगितलं, या विटेवर उभा राहा. बरं राहतो, हात तुझे कटेवर ठेव आणि समचरण ठेव, मी सेवा होईपर्यंत आलेल्यांना दर्शन दे. आणि म्हणून देव त्या विटेवरती उभा राहिला, कटेवर हात ठेवले, येणाऱ्यांना दर्शन देतो.
पुंडलिकाची सेवा ही चालूच आहे आणि आमचं देवाचं दर्शन चालूच आहे. युगे 28 विटेवरी उभा वामन रकुमाई दिसली विवेशोभा पुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्म आलेला अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. म्हणून पुंडलिक राया श्रेष्ठ संत. सगळे तीर्थ रात्रीच्या 12 वाजता चंद्रभागेला भेटायला येतात आणि म्हणून चंद्रभागा श्रेष्ठ तीर्थ. आणि सगळ्या देवाचा देव पांडुरंग परमात्मा असल्यामुळे त्या देवापासूनच कृष्ण झाले, त्या देवापासूनच राम झाले, त्या देवापासूनच नरसिंह अवतार झाला, त्या देवापासूनच वामन अवतार झाला. सगळ्या देवातला श्रेष्ठ देव असणारा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा असल्यामुळे त्याला देवाचा देव म्हटले आहे. तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. सगळ्या देवातला देव असणारा श्रेष्ठ देव पांडुरंग परमात्मा आहे. बळीया माझा पंढरीराव आहे. आणि म्हणून जसं माणसाने जीवनामध्ये पंढरपूरला गेलं पाहिजे तसं जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. इतर ग्रंथ तुम्ही वाचलेच पाहिजे, पण नाही वाचले तरी चालेल, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाची ईश्वरी. सगळ्या जगातलं ज्ञान तिच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून जनाबाई आपल्याला आग्रह करते, वेदातलं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे, उपनिषदातलं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि या ज्ञानेश्वरीला वरदान दिलेलं आहे, वाचील जो कोणी जनी त्याची ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा. मूर्ख माणसाला त्या ठिकाणी असणार ज्ञान होतं, दगड माणसाला त्या ठिकाणी ज्ञान होतं. आणि म्हणून मूर्खाला दगडाला ज्ञान होण्याचं जर कोणतं साधन असेल तर ती म्हणजे ज्ञानेश्वरी. बरं, जो कोणी काया वाचा म्हणजे जो सोय होईल याचा तो साम्राज्य भुवनाचा सुखी नांदे. ज्ञानेश्वरीचा जो काया वाचा म्हणजे सेवक होईल ना, तर माऊली म्हणतात तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. नोहे नोहे त्याला प्रपंचामध्ये देखील मी काही कमी पडू देत नाही, त्याला साम्राज्य भुवन प्राप्त करून देतो. कारण या ज्ञानेश्वरीला स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, वरदान दिलेलं आहे त्याला. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जो सेवक होईल किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथाची पुण्य संपदाने त्याचा इहलोकही चांगला होईल आणि परलोकही चांगला होईल. पुढती 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 ये ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. या ग्रंथाच्या पुण्य संपत्तीने त्या ठिकाणी इहलोकामध्ये प्रपंचामध्ये आपण व्यवहारामध्ये सुखी होऊ आणि परलोकही आपला त्या ठिकाणी सुखामध्ये त्या ठिकाणी जाईल. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. या ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका ज्ञानोपाराय म्हणतात, धर्म कीर्तन म्हणतात. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन ही सिद्धी नेले. याला ज्ञानोपाराय धर्म कीर्तन म्हणतात, कारण धर्माचं कीर्तन आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला धर्म शिकवतो, अधर्मापासून परावृत्त करतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला कसं वागायचं कसं नाही वागायचं, न्याय नीती सत्य असत्य त्याचं ज्ञान देत असते. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ अत्यंत त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. एवढ्या मोठ्या अधिकाराच्या जनाबाई महाराज जनाबाईचा अधिकार काय साधा होता का? जनाबाईच्या शिव्या देव खात होता. जनाबाईच्या शिव्या दिल्या तरी देव हसत होता. जनाबाई काय म्हणायची देवाला? आपण भजन केलं तरी देवाला बरं वाटत नाही, आपण फुलं वाहिले तरी देवाला बरं वाटत नाही. पण जनाबाई महाराज शिव्या द्यायच्या तरी देव हसायचा. काय म्हणायची जनाबाई महाराज? अरे विठ्या मूळ माईच्या कारट्या तुझी रामरंगी झाली. ज्या देवाला शिव्या दिल्या तरी देव हसायचे आणि म्हणायचे बघा जणी जणी माझी जणी किती चांगली बोलते. महाराज जनाबाई संग दळू लागायचे, गवळ्या वेचू लागायचे, जनाबाई संग काम करू लागायचे, स्वयंपाक करू लागायचे. जनाबाईचा माग पुढं घालून सांभाळ केला देवाने.
कोण होते जनाबाई? गंगाखेडचे गरीब घराण्यामध्ये जन्माला आलेली मुलगी होती. महाराज आपल्या वडिलांच्या बरोबर वारीला गेली पंढरपूरला. पूर्व पुण्याचा उदय झाला. देवाला पाहिल्यानंतर देव आवडला. पाहिल्या वेद लावे पैसे जीवे जळून या. संसारातलं जीवनातलं नश्वरत्व कळालं. पुन्हा हा मनुष्य जन्म नाही याचंही तिला ज्ञान झालं. मागच्या जन्माची तपश्चर्या तिची फळाला आली. हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. पुन्हा हा ज्ञान आपल्याला होणार नाही. पशु पक्षाच्या जन्मामध्ये देवाचं दर्शन होणार. जनाबाई तिथंच त्या ठिकाणी देवापाशी गिरट्या घालू लागल्या. देवाच्या चरणातून एकादश झाली, द्वादश झाली, काला झाला. बाप मला जणी तोरच राहायचं. जनाबाई म्हणली मला आता देवापासून यायचंच नाही. मला खूपच देवाची आवड निर्माण झालेली आहे. महाराज किती सुंदर असणार हा परमात्मा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. तुळशी माळ गळा काय तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. हेच ध्यान मला आवडायला लागलेले निरंतर. माझं हेच सर्वस्व आहे बाबा. मला प्रपंचामध्ये यायचं नाही. देवच माझा सर्वस्व आहे. खूप समजूत घातली बापाने. जनाबाई देवाच्या चरणावर घालायला तयार नाही. या लेकराला कोण सांभाळील? मुलीची जात आहे. या पंढरपुरामध्ये कोण आहे? गंगाखेड किती दूर येते तो. म्हणून नामदेव महाराजांचे वडील दामा शेती तिथं नैवेद्य दाखवायला आले होते. दामा शेतीला सांगितले या मुलीचा सांभाळ करा. दामा शेतीनं घरी नेलं. 14 माणसं होते नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये. 13 माणसं होते. ही जनाबाई 14वी झाली. कुटुंब अत्यंत बिकट परिस्थितीतून चाललेलं होतं. सगळे देवाचे भक्त होते. प्रपंचाकरता कोणीही काही करत नव्हतं. तर देवाची भक्ती करत होते. उत्पन्न नव्हतं. जसं येईल तसं खात होते, देवाची भक्ती करीत होते. 14 माणसं होते नामदेव महाराजांच्या घरात. राजाई कोणाई दोघी सासू सुना. दामा नामा जाना बाप लेक. नारा विठा गोंदा माझा हे 14 पुत्र जन्मले पवित्र. यांचे कुडी नामदेव महाराज, त्यांची पत्नी असणारी राजाई, त्यांची आई गोनाई, नारा विठा मादा गोविंदा हे 14 पुत्र. अशा पद्धतीने असणार. ही दासीबाई, दासी जनाबाई दासी म्हणून राहिल्या तिथं नामदेव महाराजांच्या घरी काम करू लागले. कशामुळे राहिल्या दासी म्हणून? देवाच्या आवडीसाठी. धुणं भांड सगळं काम करायचं. मंदिरात जायचं सगळं काम करून देवापुढे भजन करायचं. जनाबाई खूप मोठा अधिकार त्यांचा. किती मोठा अधिकार होता त्यांचा. तर त्या ठिकाणी गोनाईकडे स्वभावाच्या होत्या नामदेव महाराजांच्या आई. संध्याकाळी दळण 14 माणसाचं दळण दळायला द्यायचं. पूर्वीच्या काळात गिरण्या नव्हत्या. सांगायचं जणी सकाळच्याला झालं पाहिजे 14 माणसाचं दळून त्याच्या भाकरी करायची. जनाबाई महाराज संध्याकाळचं सगळं काम आटोपल्यानंतर, सगळे झोपल्यानंतर जनाबाई झोपायचे नाही. दळणं झालं पाहिजे म्हणून 12, 1, 2च्या नंतर जागेवर बसायचे. तेवढी अगरबत्ती म्हणजे आधी जात्यावरती बसायच्या, दळायचे. जनाबाई घामाघूम व्हायचे. विठ्ठलाने परीक्षा घेतली, पण एवढं दळण झालंच पाहिजे म्हणून त्या दळायच्या. विठ्ठलाला त्या ठिकाणी ओव्या गायच्या. विठ्ठल सुंदर प्रकारच्या जनाबाईच्या ओव्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तुये रे बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रातारा तुये रे बाळ विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ भरिले. सासू पुढे ठेविले तुये रे बाळ विठ्ठला. सत्वाचे आदन ठेविले पुण्य वैरिले. पाप ते उतुजेले रे बाळ विठ्ठला. जमी जाते गाईल फिरत राहील. थोडासा लाभ होईल तुये रे बाळ विठ्ठला. देवाने विटेवरून खाली उडी मारायची.
रखमाबाई म्हणायच्या झोपले का नाही, आज झोपच येत नाही कारण माझी जणी जागी आहे. जनाबाई जळते मला झोप येत नाही. देवाने उडी मारायची, पळत यायचं. वाळवंटामध्ये झोपडी होती नामदेव महाराजांची, महाराज पळत यायचं त्या ठिकाणी. आल्यानंतर लगेच कोपरीमध्ये शिरायचं, जात्याच्या त्या खोट्याला हात लावायचा, जनाबाईला दळू लागायचं. जनाबाई पुढे म्हणायची, विठ्ठल माझा पिता, रखमाई माझी माता. देवानी पण माग म्हणायचं, वळे जात्याला हात लावल्या भरा 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 जातो फिरायचं. देवाचा हात येतो. जनाबाई म्हणायची, विठ्ठल माझा पिता, रखमाई माझी माता. तर त्या ठिकाणी असणार देवानी पण म्हणायचं, विठ्ठल माझा पिता, रखमाई माझी माता. जनाबाईनं जातो थांबिलं, सांगितलं, देवा शुद्धीवर आहेस का? विठ्ठल माझा पिता ठीक आहे, रखमाई माझी माता ठीक आहे. रखमाई तुझी माता नाही, तुझी बायको आहे. देव म्हणले, जणे तुझ्या भक्तीच्या प्रेमात विसरून गेलो. मला त्या ठिकाणी मी शुद्धबोध हरवलो. मला काय करतो काय नाही, मला मी काय म्हणतो माहित नाही. जनाबाईच्या भक्तीमध्ये देव शुद्धबोध हरवून जायचे. एवढं दळत देवाने हात लावल्याबरोबर दळून जायचं. जरी थोडी विश्रांती कर, मी जातो आता, दळण झालेलं आहे, मी जातो, बळवी येतील. म्हणून घाई घाईनं देवाने खुटीला पितांबर अडकून ठेवला होता. जायच्या टायमाला घाई घाईनं पितांबर म्हणून जनाबाईचीच गोधडी उचलली खांद्यावर टाकली आणि विटेवर जाऊन उभा आहे. बळवी ब्राह्मण त्या ठिकाणी आले, सकाळची पूजा काकडा करायला. पाहिलं तर देवाच्या अंगावरचा पितांबर नाही, नवरत्नाचा हार देवाने खुंटीला काढून ठेवला होता. देवाच्या अंगात हार गेला. अरे अरे, चोरी झाली, चोरी झाली. पण जनीची गोधडी कशी आली? जनीनच चोरी केली. जनाबाईवर चोरीचा आळ आला. आळ आला जनाबाईला. सकाळी सकाळी त्या ठिकाणी धरून गेलं महाराज. आणि त्या ठिकाणी पंढरपूरच्या असणाऱ्या त्या राजाने सांगितलं, म्हणजे जणी भक्ती करायला मंदिरात राहत नाही, चोरी करायला राहते, द्या तिला सोडावं. आणि म्हणून सोळ लावला. जनाबाईला त्या ठिकाणी जनाबाईला विचारलं, अंतिम इच्छा काय तुला? म्हणजे काय नाही, देवाला बोलू दे मला. गेली पदर खाऊन सांगितलं, देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे माळी बाळ. सखा मनसे त्याचे नाशी बळ, जनी मनी तुझा जाणे खेळ गो. तुझा दरबार धुंद झालेला आहे. तू वैरियाला सिद्धी दिली, भक्ताचा छळ करतो, तू सत्ववानाचा छळ करतो. कीर्तिवानाचे बाळ मारले, हरिश्चंद्र राजांचा सत्व त्या ठिकाणी प्रगट केले. आणि मात्र त्या ठिकाणी असा तुझा धुंद असणारा त्या ठिकाणी दरबारी देवा. असं म्हणता म्हणता सोळाकडे गेल्या. जेव्हा सोळाला जनाबाईचा स्पर्श झाला, लोखंडाचा सोळ, पण त्याचं पाणी झालं. त्याचं पाणी झालं, त्याचे फुलं झाली. आणि तेव्हा पंढरपूरच्या लोकांच्या लक्षात आलं, जनाबाईनं चोरी केली नाही, देवच जनींची गोधडी खांद्यावर घेऊन आला. आणि देवाने जनाबाईच्या तिथं पितांबर विसरून आला. हा जनाबाईचा अधिकार. शिकलेल्या नव्हत्या महाराज, पण अधिकार किती मोठा. या शिक्षणात काय करायचं? उपजताच जनाबाई महान ज्ञानी संत येतात आणि देवाच्या भावभक्तीसाठी दास्यत्व करतात. तिथे नामदेव महाराजांच्या घरी काम करतात, दास्यत्व करतात, देवाची भक्ती करण्याकरता. संतांच्या घरी राहील, उचिष्ट खाईल त्यांच्या दारामध्ये, पण त्यांच्या दारामध्ये राहिल्यानंतर भगवंताची सेवा होते, परमात्म्याची सेवा होते. हे मोठं सुख जनाबाई. काय अधिकार महाराज? जनाबाईचा अधिकार ऐकून एक त्या ठिकाणी काशीचा विद्वान आला. म्हणजे जनाबाई सगळं देव दळू लागतात, राहतात, शिव्या खातात. काय जनाबाई संत असते? काशीचा पंडित म्हणला जनाबाईचं दर्शन घ्यायला. पंढरपूरला आल्यानंतर विचारलं, जनाबाई कुठे राहते? म्हणजे नामदेव महाराजांच्या घरी दासी जणी. त्या टायमाला दासी जणी म्हणायचे लोक, हाई तर ती मत कळत नसते. तिला राहते म्हणजे झोपडीमध्ये. ते पंडित त्या ठिकाणी झोपडीमध्ये गेल्यावर जनाबाई कुठे?
गोनाबाईनं सांगितलं जणी गवऱ्या याचायला गेलेली येईना. जनाबाई दिवसभर गवऱ्या याचा सरपणा गवऱ्या याचायला गेले. तिथं गवऱ्या वेचत असताना दुसरी काही बाई होती गवऱ्या वेचत असताना दोघीचा ढिगल. ती बाई म्हणू लागली जनाबाईच्या गवऱ्या जास्त होते पण ती म्हणे ह्यो ढिगल माझा आहे, त्याच्यात माझ्या गवऱ्या का काही तुझ्या माझ्या जास्त गवऱ्या. जनाबाई म्हणू लागली माझ्या जास्त आहेत. आणि मग गवऱ्यामुळे दोघीची जरा बाचाबाची सुरू होती. हे विद्वान तिथं गेलेत म्हणले जनाबाई कुठे, तर दुसऱ्या बाईने सांगितलं हीच ती भांडकुदळ जमीन माझ्या सगळं भांडत. तुम्ही कोण म्हणजे काशीचा पंडित. कशाला जनाबाईला भेटायला हिला भेटायला. त्याने पाहिलं ही तर म्हणजे भांडती गवऱ्याची ती भांडत. जनाबाई त्या ठिकाणी कसं संत असणार. माग निघले ते म्हणजे जाऊ द्या पश्चाताप झाला येऊन एवढ्या दूर. म्हणून ते पंडित माग निघले तर जनाबाई सांगितलं हो तुम्ही मला भेटायला आला होता माग चालला पण जाता जाता एक करा आमच्या दोघीचा न्याय निवाडा करून तरी जा. कारण तुम्ही पंडित आहेत ज्ञानी आहेत. काय न्याय निवाडा करायचा म्हणजे आमच्या गवऱ्या येत झाले. आणि मग त्या ठिकाणी मग गवऱ्यामुळे आमचं जरा भांडणं सुरू झाले. तुम्ही एक करा माझ्या गवऱ्या वेगळ्या करा तिच्या गवऱ्या. ते पंडित मग आता सगळ्या गवऱ्या सारख्याच आहेत एकाच क्षणाच्या अशा पद्धतीने असणार त्याला वेगळ्या कशा करत्या. जनाबाईनं सांगितलं माझ्या गवऱ्या वेगळ्या करायची तुम्हाला कोण सांगितलं. ज्या गवरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ती माझी गवरी. म्हणजे असं मग त्या ठिकाणी तो पंडित त्या गवऱ्या उचलायचा कानाला लावायचा. काही गवऱ्यात विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला नाही. कानाला उचलून गौरी एक लावण्याबरोबर तिच्यातून विठ्ठल 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 अशा बऱ्याचशा गवऱ्या जवळजवळ जास्तीत जास्त गवळ्या विठ्ठल विठ्ठल ध्वनीच्या बाहेर काढल्या. आणि ज्याच्यातून ध्वनी येत नव्हता त्या कमी त्या बाहेर काढल्या. आणि मग त्याला अधिकार जर जनाबाईचा हात ज्या जनाबाईच्या शेणाला हात लावल्यानंतर ती गौरी जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असत मी कासून चलत आलो म्हणतो आणखी विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही. पण जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईचा किती मोठा. अशी अधिकाराची जनाबाई म्हणते जो ज्ञानेश्वरी वाचेल ना त्याला मी लोटांगण घालते. यथार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ किती श्रेष्ठ असतो. एवढ्या मोठ्या अधिकाराच्या जनाबाई जर ज्ञानेश्वरी वाचकाला जर लोटांगण घालत असतील तर हा ज्ञानेश्वरी ग्रंथ किती मोठा श्रेष्ठ असणारा त्या ठिकाणी ग्रंथ आहे. आणि म्हणून एक नाम ज्ञान नामदेव म्हणे एक तरी ओवी अनुभवा. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असणारा हा ग्रंथ आहे. नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभव. एवढा सगळ्या श्रेष्ठतला श्रेष्ठतम ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. त्याच्यातली एक जरी ओवी अनुभवाला आली तरी देखील माणसाचा उद्धार होतो. अशी ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ अत्यंत असणारा त्या ठिकाणी श्रेष्ठ ग्रंथ आहे. महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचं श्रेष्ठत्व सांगत असताना सांगितलेलं आहे का तीर्थेची त्रिभुवनी ती घडती समुद्रवाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. सगळ्या रसाचं सार अमृतामध्ये आहे. तसं सगळ्या शास्त्राचं सार ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रवण करण्याचा ग्रंथ आहे, वाचनाचा ग्रंथ आहे. पण ह्या ग्रंथाला पाहून इंद्रिय